आहे त्यावरती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय. ज्या कंपनीचा उल्लेख तुम्ही असेल किंवा राजू शेट्टीने असेल केला होता ते भागीदारी आहेत म्हणून, तर हे सगळा व्यवहार होण्याच्या 1 महिना अगोदरच मी यातून सगळ्यातून बाहेर पडलोय, माझा आणि या व्यवहाराचा काही संबंध नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी सांगितली. 2 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये जैन समाजाचे गुरु असतील, त्यांचे सगळे लोक असतील आणि त्यांचा ज्या मोर्चा होता त्या मोर्चामध्ये मी स्वतः गेलो आणि त्यानंतर लक्षात आलं की तो सगळा व्यवहार, त्याच्या अगोदर ती चर्चा चालू होती आणि हा सगळा व्यवहार संशयास्पद आहे. आणि जर हा मोर्चा निघला तर आम्ही शेवटी एक पुणेकर म्हणून त्या मोर्चाला मी हजर होतो आणि लक्षात आलं की ह्या सगळ्या व्यवहारामध्ये काहीतरी काळबेरं यामध्ये शिस्त आहे. तर मग मी काल रात्री एक ट्विट केलं, काय मानतात पुणे दंगेकर, जमीन चोर निघला मुरलीधर. आता याच्यामध्ये त्यांना राग येणं साहजिकच आहे, कारण आपण ज्या पद्धतीने ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया करून आपले जवळचे बिल्डरला ही घाशात कशी मिळेल हे प्रयत्न केल्यामुळं त्यांची सकाळची प्रेस मी पाहिलं, केविलवाणी प्रेस होती त्यांची, त्या प्रेसमध्ये जमत नव्हता. मला किव आली म्हणजे एवढा मोठा खासदार आणि अशा पद्धतीने मी त्यातला नाही, मग मी जैन समाज आहे, मग मी त्यांचं काम करणं हातबल पाहिलं मी. तर ही परिस्थिती हातबल व्हायची कारण आपल्या चुकीच्या कर्तृत्वामुळं, आपण चुकीचं वागल्यामुळं ही परिस्थिती निर्माण होती. आणि समोरच्याला आपण काय बोलण्यापेक्षा आपल्याकडे 4 बोट आहेत, समोरच्याला 1 बोट दाखवत आणि ह्याचे ध्यान त्यांनी ठेवलं पाहिजे. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रश्नाची सुरुवात 21 नोव्हेंबरला 2023ला चिराग जोशी नावाच्या संचालकांनी एका चॅनेलला मुलाखत दिली आणि ती मुलाखत अशी दिली की ही जी प्रॉपर्टी आपण, ही जी प्रॉपर्टी आम्ही विकतो ही जे 230 कोटी रुपयांना 2023ला म्हणलं. आणि त्यांनी मग त्या प्रेसशी बोलला, त्या चॅनेलला बी त्याची बातमी, 230 कोटी रुपयाला ही प्रॉपर्टी जाणार आहे. हे 2 वर्ष अगोदरच कळलं त्या संचालकाला की ही प्रॉपर्टी 230 कोटीला जाणार. मग ही प्रॉपर्टी कोणी घेतली होती, काय घेतली? 1958 साली ही प्रॉपर्टी ही गरीब जैन मुलांच्या शिक्षणासाठी, आणि त्या टायमाला विद्येचं मार्ग म्हणून पुण्यामध्ये जे कामकाज चालू होतं, गोरगरिबांची मुलं शिकत होती, त्यांना सुविधा मिळली पाहिजे, भविष्यात ही मुलं मोठी झाली, पण एक विचार करून ही संस्था त्या टायमाला जैन समाजाच्या युवकांसाठी निर्माण केलेली संस्था. त्यानंतर मग ते वालचंद शेठ होते, त्यांनी ते पैसे दिले, त्यांच्या कुटुंबातले 2, बाहेरचे 5, अशी ती नियमावली. पण त्या नियमावलीमध्ये कुठेही जागा विक्री करणं, विकून टाकणं असं कधी त्या नियमावलीत नव्हतं. पण सगळं धर्मदायित्वाला हाताशी धरून हे कशा कशा पद्धतीने हे आतापर्यंतचा इतिहास तुम्हाला मी सांगतो. ह्याच्यामध्ये मग 15 टप्प्याने पैसे मिळणार आहेत हे कधी 3 वर्षापूर्वीच कळलं. यांना टेंडर प्रक्रिया हा मान्यता देणारे धर्मदायित्व हे सगळं त्यांना पहिलेच कळलं. 2 वर्ष या सगळ्या प्रक्रियेला 2 वर्ष अगोदरच यांना या संचालकांना कळलं. मग त्यांच्याकडे निवडणुका लागल्या, त्यांच्याकडे मग ते सन्माननीय मुरलीधर मोळ असतील, हा बिल्डर विशाल गोखले आणि ते त्यांचे संचालक हे 3 मिळून त्या जैन हॉस्टेलला गेले, तिथल्या महावीरांच्या दर्शनाला गेले. आणि मग महावीरांच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांना एक सूचना आली की आता ही जागा कशी खाता येईल, म्हणजे यांना एखाद्या घरी नेणं बी आता चुकीचं झालंय, किंवा प्रचाराला घेऊन त्यांना दारात उभं केलं पाहिजे, एखाद्याची जागा चांगली दिसते तर ते कशी अडकतात त्याचे उदाहरण. आणि मग हे गेल्यानंतर यांना काय त्यावेळेलाच हा सगळा प्रकार चालू झाला. आणि मग त्या 2 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये स्वतः मुरलीधर मोहोळ त्या कंपनीत सदस्य होते, बडेकर असतील, गोखले असतील. आणि मग ही सगळी प्रक्रिया 80-85% पुढे गेल्यानंतर यांनी राजीनामा दिला म्हणतात. कोणाला दाखवलं राजीनामा, कुठं रजिस्ट्रेशन केलं, त्याचं कोणाजवळ दिला आणि कोणाला माहित, तुम्हाला बी दिला का नाही मला माहित नाही, पण हा राजीनामा काय दिलेला नाही. बरं दिला असेल तर कुठल्या कोपऱ्यात दिला हे आपल्याला माहित. मग त्यांनी हा राजीनामा का देत त्या तारखेला मी दिला. मग तुमच्याकडे काय रजिस्ट्रेशन केलंय का, तिथं काय तुम्ही त्या कंपनीच्या जी बॉडी ऑथॉरिटी त्याच्या पुढे काय तुम्ही डिझॉल्व्ह केली का, असं काय नाही. फक्त ज्या वेळेला हा विषय अंगावर येईल हे लक्षात आल्यानंतर हे पलटी खाण्याचं काम, म्हणजे व्यवस्थित चोरी करताना कशी चोरी करायची ही त्यांना चांगली माहिती. आणि टेंडर प्रक्रिया मुरलीधर मोहोळला नवीन नाही, अख्खी महानगरपालिका त्यांनी टेंडर प्रक्रियेमध्येच घालवली. आणि हा जो टेंडर प्रक्रिया केली याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने, मग ह्याच्यामध्ये त्या संस्थेने मग ह्याच्यामध्ये एक कंपनी नेमली
आणि मग ती मंडलिक नावाची कंपनी त्यांनी त्याचं कोट केलं की ह्याचं मूल्यांकन 223 कोटी रुपये 223 कोटी रुपये होते. मूल्यांकन कोणी केलं? मंडलिक कंपनी. आणि मिरिट कंपनीला हे सगळे व्यवहाराचे अधिकार दिले. मिरिट कंपनीने ह्याच्यामध्ये ह्यांच्या नावाने या सगळ्या जाहिराती दिल्या आणि या जाहिराती दिल्यानंतर मिरिट कंपनी बडेकर आणि गोखलेंबरोबर काम करताना अनेक व्यवहारात मिरिट कंपनी आहे. म्हणजे सगळं एक संगणमताने व्यवस्थित ही जागा कशी हडपायची हा प्लॅन केलेला होता. आणि मिरिट कंपनी यांची, गोखले यांचा, बडेकर यांचा, रांजेकर यांचा, ही सगळी कंपनी एकत्र. मग 223 कोटीला ही प्रॉपर्टी मूल्यांकन झालं. मग हे मूल्यांकन करताना हे 3 कंपन्या आल्या. या 3 कंपन्या आल्या. त्या तिन्ही कंपनीचे फॉर्म एका टेबलवर भरलेले. याचे तुम्ही अक्षर बघा, टाईप बघा. एका कंपनीत भरलेत, एका टेबलवर भरलेत, एकाच माणसाने भरलेले, एकाच टाईपवर याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 3 कंपन्या आला आणि 3 कंपन्या आल्यानंतर त्याचं 223 कोटी रुपये जर मूल्यांकन झालं असेल तर एवढं साधं गणित नाही का 223 कोटीच्या पुढे हे पैसे भरले पाहिजे आपण, तर आपल्याला टेंडर मिळणार आहे. म्हणजे मॅनेज टेंडर होतं. ह्याच्यामध्ये बडेकरांनी जे भरलेत ना पैसे, बडेकरांचे पैसे आहेत त्याच्यामध्ये. बडेकरांनी 200 कोटी रुपये टेंडर भरले आणि रांजेकरांनी 185. एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत. मग त्यांना हे कसं कळणार की 223 कोटी रुपयाचे हे पुढे पैसे भरले पाहिजे. आणि त्या रजिस्टर फॉर्मला 223 कोटी रुपयाचं मूल्यांकन होतं. आणि मग ह्या 3 कंपन्या आहेत. मग 230 कोटी रुपये गोखलेंनी भरले, बडेकरांनी भरले, रांजेकरांनी भरले. हे 2 वर्षापूर्वी या संचालकाला कसं कळलं की 230 कोटी रुपयाला जी प्रॉपर्टी जाणार. म्हणजे हा व्यवहार सगळा गोलमेल करून हा केलेला आहे. बडेकर कंपनीत मोळ आहेत का नाही? अजून आहेत की बडेकर कंपनीत आहेत, गोखले कंपनीत निघायचं असं ते मानतात. पण रजिस्ट्रेशन कुठं त्यांचं आपल्याला आढळून आलं. आणि ह्याच्यामध्ये हे एकत्र येऊन ही टेंडर प्रक्रिया केलेली. या टेंडर प्रक्रियेमध्ये धर्मदाय आयुक्तांना बी याच्यामध्ये दिशाभूल केलेली, रजिस्टरला दिशाभूल केलेली. याचा लेआउट महानगरपालिकेला तिथेही कागदपत्र अपूर्ण आहेत. आणि ह्याच्यामध्ये ही जैन समाजाची रजिस्ट्रेशन कुठं त्यांचं आपल्याला आढळून आलं. आणि ह्याच्यामध्ये हे एकत्र येऊन ही टेंडर प्रक्रिया केलेली. या टेंडर प्रक्रियेमध्ये धर्मदाय आयुक्तांना बी याच्यामध्ये दिशाभूल केलेली, रजिस्टरला दिशाभूल केलेली. याचा लेआउट महानगरपालिकेला तिथेही कागदपत्र अपूर्ण आहेत. आणि ह्याच्यामध्ये ही जैन समाजाची, युवकांची जागा खाण्याचा जो प्रयत्न केला हे मुरलीधर मोहोळ याचं पाप आहे. आणि याच्यामध्ये भाजप म्हणून नाही पण एक विकृती म्हणून, पुणेकर म्हणून, जैन समाज म्हणून, एक विद्यार्थीच्या बाजूने असलेला कार्यकर्ता म्हणून माझी मी बाजू मांडलेली. आपल्याला आठवत असेल कलमडी साहेबांना ज्यावेळेला काँग्रेसने त्यांचे आरोप केले, काँग्रेसने नाही जनतेने आरोप केला, त्यावर काँग्रेसने राजीनामा देऊन त्यांची चौकशी केली. तशीच नरेंद्र मोदींनी यांची चौकशी केली पाहिजे. आणि ह्याच्या तोच गोखले म्हणतोय हा 2700 कोटीचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे हा ईडीकडे हा प्रोजेक्ट गेला पाहिजे, ईडीने चौकशी केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये असणारे दोषी यांच्यावर कारवाई केली. केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर मला कुठल्याही म्हणजे कंडिशन्स असतात की कुठल्याही कंपनीमध्ये भागीदारी करता येत नाही. त्यामुळे मी या सगळ्यातून राजीनामा दिलेला आहे. आणि राजीनामा दिल्यानंतर हे सगळं झालंय, त्यामध्ये माझा काहीही संबंध नाही. आणि जर का सगळे माझे मित्र असतात अशा सामाजिक कामामध्ये असताना, ते माझे मित्र असतील पण त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर त्यात माझा काय संबंध, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही ना, पण त्यांनी जी बाजू मांडली नाही यांची सगळ्यांची, तर ते असं ठोकून बोललं ना यांच्यावर कारवाई करा, यांनी चुकीचं केलं असेल, यांनी मित्र असल्या तर मित्राला पाठीशी घालायचं काम करता, म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये ते आहे. त्यांनी कुठेही त्यांच्या प्रेसमध्ये किविल आणि त्यांची प्रेस होती, जर चुकीचं असेल आणि जर बडेकर गोखले चुकीचं वागत असेल तर त्यांना जेलला टाका, त्यांच्यावर कारवाई करू, हे शब्द अपेक्षित मला आणि तुम्हाला आणि पुणेकरांना होते. तर हे त्यांनी केलं असेल, त्यांनी नाही केलं असेल, हे केविलवाने प्रयत्न करू नये, त्यांनी ठाम भूमिका घेतली नाही, याचाच अर्थ ते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तुम्ही वैफल्यग्रस्त आहात म्हणून तुम्ही टीका करताय असं देखील त्यांनी आरोप केला. त्यांचं ते फक्त ह्याच्यावर बोला त्यांनी जैनवर, मला मेंटल काय ते म्हणतात त्यांना मी मान्यता आहे, मी माझा उपचार करून घेईन, फक्त जैन समाजाच्या जागेवर. पुरावे काय आहेत आपल्याकडे मुरलीधर मोहोळांच्या विरोधात? हे काय बडेकर मध्ये तो आहे आज बी. त्यांचं म्हणणं की नाही आता मला राजकारणात आल्यानंतर मंत्री झाल्यानंतर मला कोणाला माहिती, तुम्हाला दाखवलं का कागद? त्यांनी कागद दाखवले, कुठला कागद दाखवला? गोखलेंना आणि बडेकरांचा दाखवलं का? बडेकर कसा आला ह्याच्यात? बडेकर गोखले त्यांचे जे देश सगळं खोटं आहे, दिशाभूल करणारे, गोखलेला आपल्याला मिळणारे
प्लॅन झाला होता. मी नाव येऊ नये म्हणून ते नाव कमी केलं. बडेकर सारखा आणि ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये चुकीचा एक टेंडर जर 3 टेंडर आले असतील आणि 2 जर ते डिझॉल्व्ह झाले असतील तर परत त्याला मुदत मागवायला लागते. का नाही मागवली? बडेकर एवढी कमी रक्कम टाकतो म्हणजे यांचा हस्तगत आहे. गोखले मित्र आहे, मग बडेकर मित्र आहे, रांजेकर मित्र, मग आहे तरी कोण पाहिजे? हे कसे नाही ते त्यात आहे, त्याची चौकशी झाली. फोटो दाखवतायत ना, त्यांचं म्हणणं आहे की महावीर भगवानच्या जयंती दिवशी आम्ही तिथे गेलेलो, माझ्या गळ्यात महायुतीचा पण पटका आहे आणि दुसरा जो पटका तो महावीर जयंतीचा आहे म्हणून मी तिथे गेलो. माझं म्हणणं त्याच्यानंतरच मग हे जे व्यवहार झाले, बडेकर कसे आले, बडेकर कसे आले, गोखले कसे आले, रांजेकर कसे आले, कोथरूडचे बिल्डर कसे आले, महाराष्ट्रात काय बिल्डर गेलेत का कुठं? म्हणजे मी नेहमी म्हणतो, राजा ज्यावेळेला व्यापारी होतो त्यावेळेला जनता भिकारी होते. यांना मलबार हिलचे भाव माहिती आहेत म्हणून या जनतेला लुटायचं काम हे करतात. तर ही विकृती बंद केली पाहिजे. मी भारतीय जनता पार्टीवर बोलत नाही. पण आता यात दोषी जर ठरवायचं असेल तर मग हे गोखले आणि बडेकरांना धरावं लागेल. तुम्ही मुरलीधर मोहोळांवर करताय, त्यांच्या विरोधात काय पुरावे तुमच्याकडे? हे काय पुरावे? बडेकरला पार्टनर आहेत, ते गोखलेंना पार्टनर आहेत आणि हे पार्टनरशिप आहे. आणि त्यांनी असं म्हणलं का मी यांच्यावर कारवाई करतो, ते आता बनवते, त्यांनी घेतलंय, ते असं आहे, ते तसं आहे, मग जैन समाज माझा आहे, मग मी त्यांच्यावर. हे सगळं खोटं आहे. हे जनतेला लुटायचं काम, ही टेंडर प्रक्रिया चुकीची. याच्यामध्ये त्यांनी हे म्हणलं पाहिजे की मी रद्द करून यांच्या फौजदारी करू, असं ते बोललेत का? बोलू द्या त्यांनी एकदा. आता हे तर पहिली गोष्ट, धर्मदा आयुक्तांनी याच्यामध्ये किती त्रुटी ठेवल्यात हा महत्वाचा भाग आहे. पहिलं पुणे धर्मदा आयुक्तांकडून हा विषय जायला पाहिजे होता. याच्यामध्ये 3 टेंडर आले तर धर्मदाय त्यांनी याच्यामध्ये परत फेर टेंडर मागायला पाहिजे की मुदत वाढवून द्यायला पाहिजे. कारण 2 टेंडर हे त्यांच्या ह्याच्यातच बसत नाही नियमावलीमध्ये. तर हे 2 पहिले रद्द करून एकच राहिलं होतं, परत टेंडर द्यायला पाहिजे. एवढं जर धर्मदा आयुक्ताच्या डोक्यात गेलं नसेल तर मग ह्याच्यावर कोणाकोणाचं प्रेशर आपलं लक्षात येत आहे. ज्या पद्धतीने हे सगळं ठरल्यानंतर झालं, त्याचा वेग जर पाहिला तर सर्वसामान्यांनी एखादा कागद काढण्यामध्ये 2-2 महिने लागतात. ही जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया असू दे किंवा बँकेमधून लोन घेणं असू दे, हे सगळं एका विशिष्ट कालावधीत झालंय आणि फास्ट झालंय. यामध्ये कोण नेमकं तुम्हाला वाटतंय की कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं झालं असेल? मी परत एकदा सांगतो की या प्रकरणात मुरलीधर मोहोळांचा हात आहे. त्यांनी ह्याच्यामध्ये ती जागा परत जैन समाजाला मिळाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये त्यांचं ही सगळी चुकीचं काम आहे. गोखले, बडेकर या सगळ्या प्रॉपर्टीज आज कोथरूडमध्ये आणि मेट्रोच्या आजूबाजूला याची चौकशी केली पाहिजे. ह्याच्यामध्ये त्यांना टेंडर प्रक्रियेचं चांगलं न्याय नाही, पण ते फसलेत, कारण गडबडीत फसलेत ते. कारण मलबार हिलचे भाव माहिती आहेत, ते ह्याच्यात कसे फसले मला जरा त्यांची थोडी शंका येते. पण याच्यामध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीने हा कारभार केलेला. बडेकर त्यांचा, गोखले त्यांचा, आणि मग हे टेंडर प्रक्रियेमध्ये बडेकर का आला, मग गोखलेच का आला, यांचे 2 का आले? आता हे जर ह्याच्यापेक्षा पुढचे पुरावे काय देऊ शकतो? आणि याची चौकशी मी करू शकत नाही. आपल्याकडे यंत्रणा आहे, त्या यंत्रणेमार्फत केली पाहिजे. मी मागणी करणार आहे ईडीला, आणि मी मागणी करणार आहे देवेंद्र आपलं फडणवीस साहेबांना, मोदींना आणि शहांना की याच्या अशा पद्धतीनं पुण्याचे जैन मंदिर धरून तुम्ही मंदिरं बी लागले का खायला? इतकं जमिनी घालत ठीक होतं, तर जमीन सहित मंदिरं बी घाल. आणि मग समाजाला एकदा रास्ता यायला लागलं. तुम्ही मोर्चाला पुढे आले पाहिजे. तुम्ही 2 दिवसापूर्वी म्हणलं पाहिजे मी कारवाई करतो, यांना अटक करा, आदेश द्यायला पाहिजे. का नाही केलं? मोहोळ म्हणाले की हे जैन धर्मीय सगळे लोक होते ते बाहेरून आलेले, पुण्यातले जैन लोक कोणी नव्हते बाहेरून. पुण्यातली लोक शिकतात का? खेड्यातलीच येतात ना पुण्यात शिकायला वसतिगृहात. त्यांना हे कधी ज्ञान आहे का नाही? खेड्यातली लोक येतात का पुण्यातली खेळात तिथे शिकतात? काय राव. एक असं आहे, समीर पाटील ते मुरलीधर मोहोळांपर्यंत तुम्ही आरोप करत आलेला आहात. ऐका, आरोप करत आलेला आहात महायुती म्हणून तुम्ही धर्म पाळत नाही असं देखील बोललं. माझं म्हणणं एकदा तक्रार केली जाईल परत. माझं म्हणणं मी भारतीय जनता पार्टीवर एकही शब्दाने बोलत नाही. त्या मतदारांची माफी मागतो. मी त्यांनी बोलत नाही. या जैन समाजाची जागा ज्या पद्धतीने लाटली ते मोहोळांचे हस्तक आहेत. आजही मोहोळ त्याला पार्टनर आहेत. आणि हे जर 223 कोटीचं मूल्यांकन झालं तर मग ते 223 कोटीच्या पुढे ही रक्कम पडायला पाहिजे. 2 जे आहेत हे सगळे युती धर्म पाळतात, युती धर्माचा विषय येत नाही. हा विषय हा जैन समाजाच्या जागेचा होतो. युती म्हणली त्यांना जागा विका आणि तुम्ही बिल्डरांना मदत करा, असं कोण? समीर पाटलांनी तुमच्यावर केस रजिस्टर केली, कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आलाय, मानहानीचा दावा केलाय, काय करणार? त्याला उत्तर आता वकील देतील ना. माझी तयारी वकील भेटतात, करतील ना 1-2 दिवसात त्याची वेळ. आता जे मुरली मोहोळांनी जे प्रेस घेऊन डॉक्युमेंट्स दाखवले, आरोप त्याने फेटाळले, ते पुन्हा दिशाभूल करतात का? नाही, ते किवलो आणि प्रयत्न आहे त्यांचा. त्यांच्या आता क्यू यायला लागले.
की मी काहीच केलं नाही. जैन समाज माझा आहे, मग मोर्चा निघला तर आपण यायला बनवतो. तुम्ही त्यांचं म्हणणं पुण्यात आहे की काही उंदीर बिळातून बाहेर आले. त्यांनी काय म्हणा तो पार्ट वेगळा, हे जैन समाजा बोलत होतं. ते समीर पाटलाच्या विरोधात गुन्हा दाखल करणार तुम्ही, काय ते आता केस तर गेले. मी जे काय आहे ते सविस्तर बोलतोय. न्यायालयीन मी माझं नोटीस देणार आहे. त्याच्यामध्ये परत एकदा सांगतो, अशा नोटीस 30 वर्ष येत आहेत नाही मला. आता नोटीस नाही आली हो, गुन्हा दाखल केले की कोर्टात. करू द्या की मी त्याला उत्तर देईन ना, तुला उत्तर देईन. कारण लगेच माझ्याकडे लगेच 2 तासात जज येईल मला फाशीला देईन असं नाही. माझी वेळ आज दिवाळी, सगळे वकील लोक त्यांच्या कामात आहे, देतो ना. ओके 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 चल झालं ना. छोटे भाऊ